डे 2 साठी आमचा प्लॅन क्लिअर होता. महाड, तिथून पाली, मग थेऊर आणि लास्टला मोरगावला जाऊन ट्रिप पूर्ण करायचा. या उत्साहाने दिवस स्टार्ट केला आणि सुंदर अशा व्ह्यूजची मजा घेत आम्ही थांबलो माळशेज घाटमध्ये. छान थंड हवा, सुंदर व्ह्यू आणि एक कप कॉफी. थोडं रिलॅक्स केलं आणि निघालो महाडकडे. पण महाडचा रस्ता खूपच खराब होता. इतका खराब की खूप टाइम वाया गेला. त्यात पुढे गावामध्ये यात्रा चालू होती म्हणून रस्ता बंद होता. तिथल्याच गावकऱ्यांनी आम्हाला हेल्प केली. त्यांनी ऑल्टरनेटिव्ह रस्ता सांगितला आणि आम्ही थोडं ऑफ रोड करत कसं तरी गावाबाहेर पडलो. हा पार्ट थोडा ॲडव्हेंचरस होता. त्यानंतर आम्ही लंचसाठी थांबलो. तिथे थोडी पॉवर नॅप घेतली आणि थोडं रिचार्ज झाल्यावर फायनली पोहोचलो वरदविनायक गणपती महाडला. दर्शन घेऊन मन पुन्हा शांत झालं. तिथून नेक्स्ट डेस्टिनेशन होतं पाली, बल्लाळेश्वर गणपती. तिथे पोहोचून दर्शन घेतलं. पण टाइम बघितला तर 6 वाजले होते आणि अंधार होत होता. म्हणून आम्ही तामिनी घाटमध्ये स्टे करायचं ठरवलं. नेक्स्ट डे सकाळी लवकर उठून आम्ही निघालो थेऊरकडे. शांत दर्शन झालं आणि फायनली तो मोमेंट आला, परत मोरगावकडे निघायचा. मोरगावला पोहोचल्यानंतर खूप आनंद झाला, कारण जो संकल्प घेतला होता तो पूर्ण केला होता. मोरगावपासून मोरगावपर्यंत अष्टविनायक बाईक ट्रिप पूर्ण झाली. आणि हो, या ट्रिपमध्ये एका मित्राने दिली एक छोटीशी भेट, जी आम्हाला नेहमी या ट्रिपची आठवण देणार आहे.